वांग म्हटलं ना की सगळ्यांनाच ती भाजी आवडते असं नाही, पण जर आपण थोडा बदल केला नेहमीच्या भाजीमध्ये आणि त्याला चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट केलं घरच्यांसमोर तर नक्कीच ते खायला आवडेल। तर अशीच एक रेसिपी आज मी घेऊन आली तुमच्यासमोर। तर चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे अर्धा किलो वांगी घेतली, छोटी वांगी। त्याला या पद्धतीने काप करून घ्यायचे आहेत आणि नंतर ह्या बाजूच्या कडा असतात ते काढून घ्यायचे आहेत आणि पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे 15 मिनिटं। पुढे आपल्याला एक सुका मसाला बनवायचा आहे। त्यासाठी मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। ते छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे। कसं असतं माहितीये, नेहमी आपण तेव्हा ताजा मसाला घरी बनवतो ना आणि नंतर भाजी बनवतो त्याची चव वेगळीच असते। तर आपण चांगली शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर अर्धी वाटी आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे, बारीक किसून घेतलेलं आहे। बारीक किसून घेतल्यामुळे लवकर भाजलं जातं हे खोबरं। तर हेही भाजून घेतल्यानंतर पटकन काढून घ्यायचं आहे आपल्याला प्लेटमध्ये। नंतर त्याच कढईमध्ये 1 चमचा धणे, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा जिरे टाकायचे आहे आणि मंद आचेवरती हे छान भाजून घ्यायचं आहे। एक छान सुगंध दरवळतो तेव्हा समजायचं की आपले हे सगळे सुके मसाले भाजून झाले आहेत। ते काढून घ्यायचं आणि हा सगळा मसाला थंड करून घ्यायचा। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा ओतायचा। त्याच्यावरती आपल्याला थोडं 1 चमचा मीठ टाकायचं आहे, 1 चमचा हळद टाकायची आहे, 2 चमचे इथे मालवणी मसाला वापरला आहे। तुमच्या ठेवणीतला कोणताही लाल तिखट मसाला तुम्ही इथे वापरू शकता आणि मिक्सरला लावून असा एक मसाला करून घ्यायचा आहे आणि हाच मसाला आपल्याला वांग्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। हा शेंगदाणा आणि सुक्या खोबऱ्याचा मसाला तुम्ही जास्त बनवून पण ठेवू शकतात आणि नेहमीची दुसरी कोणतीही भाजी तुम्ही बनवत असाल डब्यासाठी त्यावेळेला फोडणीमध्ये हा जर मसाला तुम्ही घातला तर त्या भाजीची चव खूप छान लागणार आहे। तर अशा पद्धतीने हा मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे चारी बाजूनी। नंतर एक पसरट कढई घ्यायची आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल आणि 2 बारीक चिरलेले कांदे टाकायचे आहेत आणि छान परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटं परतून झाल्यानंतर त्यावरती 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावर 2 बारीक चिरलेले टोमॅटो टाकायचे आहेत आणि तेही व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। आणि शिजल्यानंतर त्यावरती 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा आपण इथे गरम मसाला टाकलेला आहे आणि तोही सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही टोमॅटोची प्युरी वापरू शकता। नंतर उरलेला जो मी सुक्या खोबऱ्याचं वाटण होतं ते मी यात टाकलेलं आहे आणि 1 कप पाणी टाकून चांगली उकळी काढलेली आहे। एकदा पाणी छान उकळल्यानंतर आपल्याला एक एक करून यामध्ये वांग सोडायचं आहे। या पद्धतीने जास्त पाण्याचा वापर करू नका, नाहीतर जे सुकं वाटण आपण यामध्ये वापरले त्याची चव निघून जाणार। त्यामुळे जेवढं लागेल तेवढंच पाण्याचा वापर करायचा आहे। नंतर झाकण बंद करून 15 ते 20 मिनिटं मंद आचेवरती शिजू द्यायचे वांगी। 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकाल छान शिजलेली आहे आणि व्यवस्थित ती ग्रेव्ही पण थिक झालेली आहे। तर खूप छान लागते ही पहा। आणि थिक ग्रेव्ही ही भाकरीसोबत आणि चपातीसोबत तर खरंच खूप छान लागते। आता आपण ह्या ग्रेव्ही सोबत भरलं वांग सर्व करूया। मग या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा करून बघा। माझी खात्री आहे की घरच्यांना सगळ्यांना खूप आवडेल रेसिपी।